गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे रविवार आणि तारीख आहे 5. तर आपण आज आता सध्या लॉग इन होतं, CNG भरून आलो मित्रांनो. आपण 7-7:30ला उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि आपण पटकन जाऊन CNG भरला. CNG भरून येऊन आपण आता सध्या रोडपालीमध्ये थांबलो आहे मित्रांनो. तर आपण आज रॅपिडो आणि ओलाचा रिचार्ज केला आहे 149चा एक दिवसाचा. तर मित्रांनो, आपण उबरमध्ये रिचार्ज नाही करत आहोत सध्या, कारण बघूया आता ओला वगैरे ट्रिप एखादी भेटली तर ओलाच आणि रॅपिडोमध्येच काम करायचं आपल्याला आज. जर समजा कुठे नाही प्रॉब्लेम तर उबर, कारण उबरमध्ये मित्रांनो मी 2 दिवस रिचार्ज करतो आहे तर फक्त उबर मला एकच ट्रिप देतं आहे, त्याच्यानंतर ट्रिपच देत नाही. त्यामुळे आज मी उबरमध्ये रिचार्ज नाही करायचा विचार केला आहे. तर बघूया आता कसं काय कुठे आपण तुम्हाला देतो अपडेट, कोणती ट्रिप वगैरे. सध्या आपण लॉग इन झालेलं आहे दोन्ही ॲपमध्ये, तर एखादी ट्रिप असते का बघू. आज आहे रविवार मित्रांनो, सकाळी थोडंसं कमी असतं, नंतर 10-11 नंतर ट्रिपा भेटतात रविवारच्या. एखादी आउट स्टेशन वगैरे भेटली आपल्याला, पुणे लोणावळा वगैरे, तर आपण तिकडं पण जाणार आहोत. बघूया, तुम्हाला देतो अपडेट. तर मित्रांनो, आपण थांबलो होतो कळंबोलीमध्ये. तर कामोठ्यावरून आपल्याला एक 20 मिनिटांनी 9-9:15ला एक ट्रिप मिळाली आपल्याला नेरूळची ओलामध्ये. 333 रुपये कस्टमरचं बिल झालं आहे, 330 रुपये आपल्याला दिलेत. आता सध्या मी नेरूळमध्ये. तर पहिली ट्रिप आपला श्री गणेशा झालेला आहे मित्रांनो ओलामध्ये. बघूया आता इथून पुढं. मी आता उबेर आणि रॅपिडो पण चालू केलं आहे. आता इथून कोणती ट्रिप मिळते आपल्याला, कुठे जातो आहे आपण सांगतो तुम्हाला. चांगले पैसे दिले, 330 म्हणजे 15 किलोमीटर डिस्टन्स होतं मित्रांनो. 15 दुने 30 म्हणजे जवळजवळ आपल्याला 20 रुपये पर किलोमीटरने ओलाने पैसे दिलेत आज. तर ठीक आहे, चला भेटूया नंतर परत. तर मित्रांनो, आता आपण इथंच आपण जिथं थांबलो होतो तिथं नेरूळ स्टेशनला, तिथून एक 2 किलोमीटरवर आपल्याला रॅपिडोमध्ये बुकिंग मिळाली मित्रांनो. छोटीशी बुकिंग होती, 5 किलोमीटरची, नेरूळमध्येच होती. तर तिचे आपल्याला 220 रुपये मिळालेत रॅपिडोमध्ये. चांगले पैसे मिळाले 5 किलोमीटरचे. तर अशा प्रकारे आपली दुसरी ट्रिप पण कंप्लीट झाली. आपण अजून नेरूळमध्येच आहे. बघूया आता कोणची एखादी ट्रिप मिळते. आपण आता ओला आणि उबर पण चालू करतो मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण आहे सध्या बेलापूरमध्ये. नेरूळची आपण ती दुसरी ट्रिप रॅपिडोमध्ये कंप्लीट केली आणि नंतर एक 10 मिनटं तिथे चहा वगैरे पिलो. चहा पिल्यानंतर आपल्याला तिथूनच एक 1-1.5 किलोमीटरवरून बेलापूरची ट्रिप आली मित्रांनो. फॉरेनर कस्टमर होते, ग्रीसवरून आलेले. आणि मी त्यांच्या लोकेशनला गेलो, पण ते इंग्लिश मित्रांनो थोडी आपली एवढी कळते आपल्याला, पण बोलता येत नाही मित्रांनो इंग्लिश. मग ते थोडंसं टॉकिंग काय समजलं, ते वेट करत होते आतमध्ये. ते ॲक्च्युली ते आतमध्ये बोलवले होते, मी गेट होते, कारण लोकेशन मला गेटवर ते पर्यंतच दाखवत होतं आणि ते ॲक्च्युली आतमध्ये बोलवत होते, बिल्डिंगच्या आतमध्ये. मोठा टॉवर होता, पण थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं मित्रांनो. पण ते मग नंतर ते गेटवरती आले आणि मग त्यांना पिकअप. बेलापूर छोटीशी ट्रिप होती, उबरची एक्सेलची होती. तर आपल्याला त्याच्यामध्ये 135 असं आय थिंक काहीतरी दिलेत, 4-5 किलोमीटरचे. 4च किलोमीटरची ट्रिप आहे मित्रांनो. तर आता आपण ड्रॉप केले. बघूया आता इथून आपल्याला कुठली दुसरी ट्रिप मिळते. आपण आहे तिन्हीमध्ये लॉग इन, तर देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता बेलापूर होतो, तिथून आपल्याला एक ट्रिप मिळाली याची एक्सेलची, लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला. तर आता सध्या आपण कस्टमरला ड्रॉप केलं आहे. 492 रुपये आपल्याला भेटलेत त्याच्यामध्ये. तर बघूया आता इथून काय आपल्याला कोणती ट्रिप. आता दोन्ही ॲप आपण फक्त ओलाच चालू आहे. आता उबर आणि रॅपिडो पण ऑन करतो आणि बघूया आता आपल्याला इथून कोण ट्रिप करते, कोण बाहेर काढते. तर मित्रांनो, आपण कुर्ल्याला होतो, टिळकनगरला ट्रिप ड्रॉप केली ओलाची आणि तिथून आपण बराच वेळ थांबलो, वेट केला आपण तिथं, अर्धा-पाऊण तास गेला. ट्रिप काय लागत होतं ट्रिप, पण ते मुंबईच्या लागत होतं, ताडदेव तिकडं दादर बिदर त्या साईडच्या होत्या. पण आपल्याला काय मुंबईमध्ये शिरायचं नव्हतं मित्रांनो, कारण एवढी मोठी गाडी घेऊन मुंबईमध्ये मी जात नाही शक्यतो. त्यामुळे आपण मग तिथून हळूहळू वाशीच्या दिशेने निघालो. वाशीला आपण जस्ट एंटर करणार तोपर्यंत आपल्याला ओलामध्ये करंजाड्याची ट्रिप लागली मित्रांनो. 435 रुपये, 435 रुपयाची 20 किलोमीटरचे 35 मिनटं लागली मित्रांनो.
आपण ड्रॉप केलं आता करंजाडेमध्ये. आता बघूया इथून. आता आपण उबर आणि रॅपिडो पण चालू करतो मित्रांनो. तर आपल्याला कोणती एखादी ट्रिप मिळते बघू. आणि आता भूक लागली, उपवास आहे. आता बघूया, नारळ पाणी वगैरे आहे इथं पाठीमागे. तर नारळ पाणी पितो मित्रांनो आणि देतो नंतर अपडेट कोणती ट्रिप लागते ते तुम्हाला बघून. मित्रांनो बऱ्याच वेळानंतर अपडेट देतो आहे. आता वाजलेत जवळजवळ 3:51 झालेत मित्रांनो. आपण करंजाडेमध्ये होतो, तिथून काही ट्रिप लागत नव्हती म्हणून आपण थोडंसं इकडं कामोठ्या साईडला वगैरे ह्या एरियात आलो. आणि या एरियात पण ट्रिप काय वाजत नव्हती. मग घरी जवळ आलेलो, भूक पण लागलेली, माझा उपवास होता, त्यामुळे आपण जेवायसाठी घरी आलेलो. 2 तास आपली रेस्ट झाली जर आता 2-3 तास. तर आता 4 वाजले, 3:51 झालेत. आता परत लॉग इन होतो आहे. बघूया आता कुठल्या ट्रिपा वगैरे भेटत आहेत काय, कारण उपवास होता त्यामुळे भूक लागली. आता संध्याकाळी जेवण नाही मी करणार, आता डायरेक्ट माझा उपवास सोडला आहे मी. तर ठीक आहे मित्रांनो, बघूया, भेटतो, देतो अपडेट नंतर कोणती ट्रिप लागते काय ते तुम्हाला. तर मित्रांनो आपण जस्ट तिथं लॉग इन होऊन जस्ट गाडीमध्ये बसलो होतो, तशीच लगेच ट्रिप आली आपल्याला पनवेलची. तर हे बघा, ह्या बिल्डिंगमधून आले, इथून कस्टमर येत आहेत. आपण त्यांना फोन केलेला, ते बोलले 2 मिनटं थांबा येतो. 400 रुपये दाखवलेत मित्रांनो, पनवेलची ट्रिप आहे. बघूया आता आपल्याला किती मिळतात, देतो अपडेट तुम्हाला. आता वाजलेत मित्रांनो 4 वाजलेत, 3:57 झालेत. आणि आपली गाडी सकाळपासून चालली 104 किलोमीटर. 1600-1700पर्यंत धंदा झाला आहे मित्रांनो आपला. अजून काय टोटल नाही मारली आपण तर, पण आता ही ट्रिप कंप्लीट झाल्यानंतर देतो अपडेट तुम्हाला. तर मित्रांनो आपण रोडपालीला 4 वाजता पहिली ट्रिप घेऊन आलो. आणि ती ट्रिप आपण इथं पनवेलच्या पुढे एक सोकापूर म्हणून गाव आहे, तिथं एंड केली. आणि तिथून नंतर मग आता आपण परत इकडे येत होतो पनवेलमध्ये. तर आपल्याला परत एक शेडूंगची एक बिल्डरची ती ट्रिप मिळाली ओलामध्ये. ती ट्रिप घेऊन इथं आलो, मी इथं ड्रॉप केला आणि परत नंतर इथूनच याच ऑफिसमधून ओलाची परत एक आपल्याला पनवेलची ट्रिप भेटली. तर आता आपण जाणार आहे तिकडे. त्या ट्रिपचे आपल्याला 426 रुपये मिळाले. आणि ह्या ट्रिपचे आता बघूया किती भेटतात, देतो अपडेट तुम्हाला. हे ऑफिस आहे मित्रांनो, हे बघा इकडं ऑफिस आहे. ह्या गाड्या, ही आपली गाडी, आपण थांबलो आता इथे. बघूया कोणते कस्टमर येत आहेत, आपल्याला कुठली ट्रिप भेटते, आपण जाऊया. मस्त नेचर आहे मित्रांनो, एकदम मस्त असं डोंगर भारी वाटतं. धुकं पडलं एकदम. ह्या साईडला ट्रिप आहे, बघू शकता तुम्ही. तर देतो मित्रांनो अपडेट तुम्हाला नंतर. तर मित्रांनो आता आपण आहे ठाण्यामध्ये. आपल्याला पनवेलवरून त्या शेडूंगवरून तिथून ट्रिप आणली, पनवेलला सोडली. तिथून 5 मिनटं आपण थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला एक एक्सेलमध्ये ठाण्याची ट्रिप आली. अमाऊंट चांगली दाखवली मित्रांनो, त्यामुळे मी लगेच ॲक्सेप्ट केली आणि आलो आहे. आता पोचलो आहे ठाण्याला. 8:20 झालेत मित्रांनो. तर बघूया आता आपल्याला इथून. मी ओबरमध्ये गो होम टाकलं मित्रांनो आणि रॅपिडोमध्ये ओला असंच चालू ठेवलं आहे नॉर्मल. बघूया आता इथून आपल्याला घराकडची ट्रिप. आता घरी जायचं मित्रांनो, खूप कंटाळला. आपली गाडी चालली 196 किलोमीटर मित्रांनो. तर बघूया आता ठाण्यामधून कोणती ट्रिप देते. तर मित्रांनो बऱ्याच वेळातून तुम्हाला अपडेट देतो आहे. आपण होतो ठाण्यामध्ये. ठाण्यामध्ये आपण ट्रिप एंड केली. त्या ट्रिपचे आपल्याला मिळाले 1015 रुपये. आणि त्याच्यानंतर मग आपण परत थोडं सर्व ऑनलाईन आलो. आपण उबरमध्ये गो होम टाकलं, रॅपिडोमध्ये पण गो होम टाकलं आणि ओला आपण नॉर्मल ठेवलं होतं. पण आपल्याला रॅपिडोमध्ये एक ठाण्यावरून ट्रिप लागली एक्सेलची, ऐरोलीची. ती ट्रिप 236 रुपयाची ट्रिप आपण घेऊन ऐरोलीला आलो. ऐरोलीत ऐरोलीत आल्यानंतर 8:30 वाजता आपण ठाण्याला होतो. तिथून ऐरोलीत आलो 9 वाजता. ऐरोलीमध्ये आपले एक नातेवाईक होते, त्या नातेवाईकाकडे गेलो. तिथं मला वाटतं 1-1.5 तास गेला माझा. थांबलो तिथं. मग तिथून मी होम टाकलं होतं, गो होम टाकलं. आणि गो होम मी टाकून उबरमध्ये मला कामोट्याची ट्रिप मिळाली डायरेक्ट. अर्धा तास लागला, 570 रुपये मिळाले. गोची ट्रिप मिळाली मित्रांनो. मी सर्वच चालू केलं होतं. आता म्हटलं घरी जायचं आहे, एमटी जाण्यापेक्षा आपलं जे भेटेल ते घेऊन जायचं. तर अशा प्रकारे आपला आज दिवस एंड झालेला. आता मित्रांनो घरी जातो आहे. बघूया आता. तर तुम्हाला सांगायचं, आज आपण ओलामध्ये 5, उबरमध्ये 3 आणि रॅपिडोमध्ये 2. उबर 5 आणि 3 8 10 11 ट्रिपा झाल्यात मित्रांनो. उबरमध्ये 4 झाले ट्रिपा. उबरमध्ये 4, ओलामध्ये 5
आणि रॅपिडोमध्ये 2 अशा मिळून 11 ट्रिप आपण केलेत. बऱ्यापैकी काम झालं आहे. टोटल अर्निंग झाली आहे मित्रांनो आपली 4,633 रुपये. 4,633 रुपये टोटल अर्निंग झाले. त्याच्यामध्ये आपला CNG आपण 2 वेळा भरला मित्रांनो. 408 रुपयाचा सकाळी एकदा भरला होता. त्याच्यानंतर 434 रुपयाचा एक CNG भरला. म्हणजे 842 800च्या वरती 850 रुपयेपर्यंत CNG गेला आहे मित्रांनो आपला. आणि प्लस ओलाचं रिचार्ज 149चा आणि उबरचा रिचार्ज 246 रुपयाचा. असे टोटल मिळून आपले 1237 मित्रांनो खर्च आहे आजचा. 4,633 रुपये टोटल झालं. त्याच्यातून 1237 मायनस गेले तर 3,396 म्हणजे 3,400 रुपयाचं काम आपण आज झालेलं आहे आपलं. 3,400 रुपये. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता. एक मिनटं. तर मित्रांनो बघा तुम्ही वाजलेत 11. आपण आत्ताच ट्रिप ड्रॉप केले. 10 मिनटं 11:15 झाले. 236 किलोमीटर गाडी चालली आहे मित्रांनो. 236 किलोमीटरमध्ये 4,633. आणि मित्रांनो आपलं टायमिंग वेळ किती लागला आहे सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो आपण 9 वाजता ऑनलाईन आलेलो. 8:30 9ला काहीतरी पहिली ट्रिप मिळाली होती आपल्याला. त्याच्यामध्ये 2 तास आपल्यामध्ये दुपारी घरी जेवायला गेलो, तिथं आराम केला थोडा. आणि त्याच्यानंतर ऐरोलीमध्ये 1-1.5 तास आपला आराम झाला मित्रांनो. तर 9 ते 9 12 10 11 14 तास. 14 तासामध्ये आपले 3-3.5 तास 4 तास आराम झाला मित्रांनो. तरी 10 तास काम केले. 10 तास कंटिन्यू पण नाही काम मित्रांनो. तसं 10 तास असं मित्रांनो कंटिन्यू पण 10 तास काम नाही झालं आपलं. त्याच्यामध्ये थांबत ट्रिपा वगैरे वेळ लागत होता. 15-20 मिनिटांनी एखादी ट्रिप लागत होती. तर अशा प्रकारे आजचं आपलं काम झालं आहे मित्रांनो. बऱ्यापैकी हे झालं आहे. गाडी चालली आपली 236 आणि आपले इन्कम आपल्या खिशामध्ये आले 3,400 रुपये खर्च वगैरे भागून. तर बघा आता कसं किलोमीटर पडलं तुम्हीच हिशोब करा. मी काही हिशोब केला नाही, त्याचा टॅली केली नाही. तर अशा प्रकारे एकंदरीत आज मस्त दिवस गेला, चांगला दिवस गेला. तर ठीक आहे मित्रांनो, आता आपण इथं मी एंड करतो आहे व्हिडिओ. आणि तुम्ही प्लीज जर नवीन व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो, लाईक करा. आणि आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत मित्रांनो. आणि भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आणि मित्रांनो मी तुम्हाला स्क्रीनशॉट मी असं खोटं नाही सांगत. आपल्याला मित्रांनो मी व्हिडिओ बनवतो म्हणजे आपल्याला काही लपवाछपी नाही. जे काही खोटं नाही, जे काही खरं ते खरं. आता काल तुम्ही माझा व्हिडिओ जर बघितला असेल, कालच्या व्हिडिओमध्ये मी 1,000 रुपयेच अर्निंग केली 3-4 तास थांबून. त्यामुळे जे काय असेल ते खरं, आपलं खोटं काय नसतं. आणि आज आपल्याला बऱ्यापैकी झाली म्हणजे 4,000 4,500च्या आसपास अर्निंग झाली. त्याच्यात कटिंग वगैरे करून आपल्याला बरे पैसे राहिले. त्यामुळे जे काय असेल ते खरं मित्रांनो, खोटं काय सांगत नाही. तर मी तुम्हाला माझे ओला उबेर रॅपिडोचे तिन्हींचे पण स्क्रीनशॉट टाकेन टोटल अर्निंगचे. त्याच्यानंतर तुम्ही टॅली करा मित्रांनो किती झालं काय. तर मी व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे तुम्हाला माझा किती खर्च आला काय. तर आता आपण निघालो घरी. आणि तर मग भेटू पुन्हा एकदा नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय, शुभरात्री आणि काळजी घ्या मित्रांनो. भेटूया परत.